कल्याण डोंबिवली महानगरपालिका जो एकनाथ शिंदेंचा एक प्रकारे गड मानला जातो, कारण श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातली महानगरपालिका आहे. इथे भाजपने शिवसेनेची मोठी अडचण केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण 83 जागांसोबतच भाजपनं कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदावरती सुद्धा दावा ठोकलाय. शिवसेनेसोबत युती नको, स्वबळावरती लढू असा पवित्रा सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी घेतलाय. आणि जर युती झाली तर महापौर पदासह स्थायी समितीचं अध्यक्षपदही मिळावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं माजी आमदार नरेंद्र पवारांनी म्हटलंय. आम्हाला 83 सीट लढायच्या आहेत. आम्हाला 5 वर्ष महापौर पद पाहिजे, आम्हाला सभागृह नेतापद पाहिजे, आम्हाला स्टँडिंग कमिटी ही 5 वर्षापैकी 3 वर्ष आम्हाला मिळाले पाहिजे. अशा प्रकारची ही साधक बाधक चर्चा ही आमची खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती श्रेष्ठी विचार करतील आणि त्यानंतर युतीच्या संदर्भातला निर्णय हा जाहीर होईल. युती होईल किंवा नाही होईल अशा प्रकारचं कन्फ्युजन अजूनही या ठिकाणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.